हाय हॅलो नमस्कार, मी पिनाक स्वागत करतो तुमचं एका नवीन सिरीजमध्ये. आज आहे पहिली गोष्ट म्हणजे आज आहे 26 जानेवारी. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली तुम्ही मागची जी सिरीज बघितली का नंतर ही सिरीज टाकतोय, सो थोडा उशीर होईल, पण तरी आज 26 जानेवारी आहे, सो काय म्हणतो मॅन्डेटरी आहे. तर आजचं तुम्हाला माहितीच असेल की लाँग विकेंड आहे. सो मी निघालो आहे आत्ता छत्रपती संभाजीनगरला. आपण एलोरा केव्ज म्हणजे अजंठा वेरूळच्या लेणी, त्याच्यानंतर औरंगाबाद केव्ज, बीबी का मकबरा आणि आसपासचं लोकल सगळं असं एक्सप्लोअर करणार आहे. 3 दिवसाचा प्लॅन आहे. जसं नॉर्मली लाँग विकेंडचा जसं तुम्ही हम्पीचा बघितला, सेम तसाच प्लॅन आहे. सो माझ्या घराच्या इथूनच स्वारगेटवरून स्लीपर कोच बस केली, आली आहे बस. ओके, जाऊ आता. आत्ता जस्ट पोचलो. तिथे हॉटेल पंचवटी नावाचा स्टॉप आहे. तिथं सगळ्या बसेस थांबतात. सिटी सेंटरच्या बस स्टँडपासून जवळचा तो स्टॉप आहे. तिथून मग रिक्षा करून आत्ता इथं आमचं हॉटेल आहे, बुक केलं होतं कोहिनूर प्लाझा, तिथं आलो. 50 रुपये घेतले, म्हणजे इझिली रिक्षा स्टँड पण आहे तिथं, सो इझिली रिक्षाही मिळून जातील 50-60ला सिटीच्या सेंटरमध्ये यायला. बस स्टँड आणि बाकी सगळं जे मेन आपण चौक म्हणतो तिथे यायला. बस चेक इन करून बघू पुढे कुठे जायचं. आत्ता जस्ट आवरून वगैरे बाहेर पडलो. औरंगाबाद केव्ज आणि बीबी का मकबरा असे 2 स्पॉट करायचा आज प्लॅन आहे. बघूया आता कसं कुठलं काय पहिले करायचं, आणि पहिले खाऊन घेतो थोडं. च्या दिवसातला पहिला स्पॉट म्हणजे पाणचक्की. आम्ही सिटी सेंटरवरून रिक्षा केली आता. तो म्हटला की तुम्हाला सगळंच फिरवून आणतो 400 रुपयांमध्ये. सो आम्ही दोघांचं 200 मध्ये होऊन गेलं, कारण दिवसाचं 4-5 स्पॉट करून आणतो म्हटलं. तर त्यातला पहिला स्पॉट आहे पाणचक्की. सहाशे वर्षापूर्वीचं वडाचं झाड आहे. पुढचा स्पॉट म्हणजे सोनेरी महल. इथला हा खूप फेमस महल, म्हणजे नाव महल आहे पण ॲक्च्युली हे म्युझियम आहे. इथे पूर्वी जे औरंगजेब किंवा त्यांच्या पण आधीच्या आणि त्याच्यानंतरच्या काळात जे राजे आणि सगळे होऊन गेले, तर त्यांनी वापरलेल्या किंवा त्यांच्या काळातल्या सगळ्या सोनेरी म्हणजे प्युअर गोल्डवाल्या वस्तू वगैरे आहेत आतमध्ये, असं रिक्षावाल्यांनी सांगितलं. मला पण माहिती नाही नक्की काय, सो बघूया आज जाऊन काय आहे. आतमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आहेत.
मग दगडात कोरलेली, तर एकदम शेवटच्या दालनात दगडावर कोरलेल्या मूर्ती होत्या. सरस्वती, त्याच्यानंतर विष्णूचे दशावतार, शंकर पार्वती, चामुंडा, गणपतीचे वेगवेगळे अवतार आणि अजून सूर्यदेव, शनिदेव, असं बरंच काय काय होतं. पण फोटोग्राफी कुठंच अलाउड नव्हती. कॉन्स्टंट त्यांचं CCTVवर लक्ष होतं. कोणी दिसलं की लगेच पळत पळत येत होते सगळे. त्यामुळे ते काय, आणि 500 रुपये फाईन आहे. मग मोबाईल पण नाही आणि कॅमेरा पण नाही, असं काहीच नाही अलाउड आतमध्ये. सो काही फुटेज काढता नाही आलं. पण एकदा व्हिजिट देण्यासारखं आहे. चांगलं आहे, खूप भारी आहे बघायला. वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या आहेत. सो एकदा तुम्ही नक्की भेट देऊ शकता. छत्रपती संभाजीनगरात आलं की सगळे जातात ते म्हणजे वेरूळ आणि अजिंठाच्या लेण्या बघायला, आणि जायलाच पाहिजे. पण संभाजीनगरामध्येच अशा काही गुहा आहेत ज्या अजूनही अनएक्सप्लोर्ड आहेत, आणि तिथेच सुंदर नक्षीकाम, कोरीवकाम, मोठ्या मोठ्या मूर्त्या, या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. औरंगाबाद लेणी ही बऱ्याच काळ कोणालाच माहिती नव्हती, पण डॉक्टर ब्रॅडली यांनी 1850मध्ये निजाम सरकाराला एक अहवाल दिला होता. त्या लेण्यांमध्ये याची माहिती होती. डॉक्टर जेम बर्गेस यांनी लेण्यांचं विस्तृत वर्णन हे 1875 ते 76 दरम्यान वेस्टर्न इंडियाच्या पुरातत्व सर्वेक्षणाच्या अहवालात क्रमांक 3मध्ये सविस्तर दिलेले आहे. आता आम्ही म्युझियमवरून पुढच्या केव्जला आलो आहे. म्हणजे इथे संभाजीनगरमध्ये 3 आहेत. पहिल्यानंतर सगळ्यांना ऑब्व्हियसली माहिती आहेत, अजिंठा आणि वेरूळ. आणि इथंच लोकल सिटीमध्ये औरंगाबाद केव्ज नावानी आहेत. त्यामुळे म्हटलं आहेच आहे वेळ आणि आलोयच आहे, तर मग ते पण बघून घेऊ. ते बरंच आत्ता तिथून खालून चालत आलो. मागे तिकीट होतं फॉरेनर्सला 300 आणि आपल्यासाठी 25 रुपये. आणि अजून वर चालत जायचं, हे जे तिथं आहे तिथपर्यंत. पहिली केव ही इनकम्प्लीट केव आहे, ज्याचे फक्त खांबच तयार झालेले आहेत. हे खांब अजिंठा येथील लेण्यांच्या स्तंभांसारखे दिसतात. पद्मपाणी आणि वज्रपाणी यांनी हजेरी लावलेल्या बुद्धाचे चित्रण करणारे 3 फलक आपल्याला वरंड्यात दिसतात. केव नंबर 2 ही एक स्क्वेअर शेपमध्ये असलेली गुहा आहे, आणि तिथेच एक चौकोनी मंदिर, एक कोलोनेड आणि एक पोर्च सुद्धा आहे. त्याचप्रमाणे उपदेशात्मक वृत्तीत बसलेल्या बुद्धाची एक मोठी अशी मूर्ती याच मंदिरात ठेवलेली आहे, आणि ज्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस अवलोकितेश्वर उपस्थित आहेत. ते कमळाचे देठ घेऊन जातात, ज्याच्यावर ध्यानी बुद्ध हे दाखवलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गुहा म्हणजे केव नंबर 3. ही इथली सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मोठी गुहा आहे. हा एक मोठा मठ आहे, ज्याची योजना अजिंठा येथील मठाशी मिळती जुळती आहे. आराखड्यानुसार त्यात दोन्ही बाजूंना पेशी असलेला स्तंभ असलेला व्हरांडा,
त्यानंतर दोन्ही बाजूंना 2 कक्ष असलेला चौकोनी खांब असलेला हॉल आणि खांब असलेला पोर्च आणि एक मंदिर देखील आहे. इथले सगळे खांब हे चौकोनी शेपमध्ये आहेत आणि त्यावर सुंदर असे फुलांचे नक्षीकाम केलेले आहे. आत्ता आपण औरंगाबाद केव्हच्या लेणी नंबर 3 मध्ये, तर तिथून समोरून यायचा एंट्रन्स आहे. आता या लेण्यामधली गंमत अशी की ही जर समोरची जी मागची तुम्हाला मूर्ती दिसते ती समोरून आलेल्या लोकांना लगेच दिसते. मूर्ती मागची गंमत अशी की ती लाईटमुळे फक्त एवढीच मूर्ती दिसते, पण त्याच्या आत जर आपण जे एक म्हणू की गाभारात त्याच्यात जर आत तुम्ही गेला तर त्याच्या चारही बाजूने प्रचंड मोठ्या मूर्त्या आणि वेगवेगळी छोटी छोटी शिल्पं जी बाहेरून दिसत नाहीत, तर ती आपण बघू. पुढची येते ती म्हणजे गुहा नंबर 4. हे एक चैत्यगृह आहे ज्याचा पुढचा भाग संपूर्णपणे ढासळला आहे, पण तरीही त्याचे खांब आत्तापर्यंत टिकून आहेत. आणि तिथल्या पुराव्यांनुसार असं सूचित होतं की त्याला एक आयताकृती हॉल आहे ज्यामध्ये 17 खांबांची मांडणी आहे आणि त्यास एक नेव आणि एका बाजूच्या गल्लीत असे 2 प्रकारात विभागले गेलेले आहे. हे खांब हेक्झागोनल आकारांचे आहेत आणि जे आत्ता रिकन्स्ट्रक्शन केलेले आहेत. जस्ट खाली उतरलो. खूप सुंदर केव्ज होत्या, जसं तुम्ही बघितलं असेल. ह्यात जर इतक्या भारी असतील तर तुम्ही विचार करू शकता आपण उद्या आणि परवाच्या अजंठा आणि वेरूळच्या बघणार आहेत त्या किती भारी असतील. मी म्हणेन मस्ट व्हिजिट प्लेस आहे. आणि लोक शक्यतो टाळतात की अजंठा आणि वेरूळ बघणारच आहे तर मग इथं कशाला यायचं. 4 लेण्या आहेत, खूप भारी आहेत. 4ही वेगवेगळे कार्विंग्ज आहेत, वेगवेगळी शिल्प आहेत, देवांच्या मूर्त्या आहेत, त्या काळी कोरलेल्या एका दगडात हे केलेल्या. खूप बघण्यासारखं आहे, मस्त वाटलं, आवडलं मला. तासभर वगैरे लागतो तुम्हाला, तास 1.5 तास पकडा चढून उतरून हे करायला. भारी आहे खूप. मागे बघून तुम्हाला कळलंच असेल कुठं आलोय. ते औरंग संभाजीनगरमधला सगळ्यात महत्त्वाचा स्पॉट म्हणजे बीबी का मकबरा, ताजमहालचा रेप्लिका, तिथं आलोय. आजची डेट 26 जानेवारी, त्यामुळे शुक्रवार शनिवार रविवार जोडून आल्यामुळे एवढी गर्दी आहे तिकीट लाईनला. हे तिकीट घर आहे आणि एवढी सगळी लाईन आहे. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही इथं तिकीट इथं 25 रुपये आहे आणि त्याच्याऐवजी इथं स्कॅनर लावला आहे. हा स्कॅनर आहे. हा नॉर्मल कॅमेराने जर तुम्ही स्कॅन केला तर नुसती एक नॉर्मल बेसिक इन्फो भरावी लागते, फक्त नाव, नंबर, नॅशनॅलिटी आणि आधार कार्ड नंबर. आणि प्रोसीड टू पे केल्यावर गुगल पे, पेटीएम आणि फोनपे असे 3 ऑप्शन येतात. तर त्यातल्या फोनपे आणि पेटीएम वापरू नका, गुगल पे वापरा. भरपूर लोकांना अनुभव आहे इथे की दोन्ही चालत नाही. गुगल पेनी व्यवस्थित साईटला रिडायरेक्ट होऊन परत तिकीट येतं. तो आधी आम्ही 5 मिनटं क्यूमध्ये थांबलो होतो, पण नंतर कळलं समोर स्कॅनर आहे, म्हणून मग मी माझ्या भावाला म्हटलं की तू थांब आणि मी बघून येतो. लगेच 2 मिनटात तिकीट आलं. आणि ऑनलाईनचा फायदा आहे की 5 रुपये कमी तिकीट आहे. ऑफलाईनला 25 आहे आणि ऑनलाईनला 20 रुपये तिकीट आहे. तिकीट दाखव रे. हे असं तिकीट डायरेक्ट येतं. हा एक स्कॅनर आणि हा एक कोड, सॉरी हा 2 कोड, दोघांचं तिकीट असं.
बेकार गर्दी आहे, बेकार. सीताफळ शेक विथ आईस्क्रीम, अंजीर शेक विथ आईस्क्रीम. हे इथं रूमला एक नवीन सिस्टीम आहे डिजिटलची. एक पासवर्ड आहे तो, आणि तो पासवर्ड प्लस रूम नंबर आणि हॅश असं टाकलं की रूम ओपन होते. काहीतरी नवीन फॅन्सी पद्धती. रूम व्यवस्थित आहे एकदम. अशा प्रकारे आजचा सगळा दिवस संपला. आज पूर्ण संभाजीनगर लोकल फिरलो. वाटलं नव्हतं की सगळं बघून होईल, पण सगळं जवळजवळच होतं आणि एकच रिक्षा हायर केली होती. 450 रुपये झाले दिवसाचे रिक्षाचे, फक्त दोघांचे मिळून. सो ते एक स्वस्तात काम झालं. आता उद्याचा प्लॅन आहे, आजचा जो रिक्षावाला होता त्यालाच बोलवलं आहे उद्या. तो आम्हाला आज वेरूळ लेणीला जाणार आहे उद्या. तर तिथल्याच सगळ्या लेणी, त्याच्यानंतर कृष्णेश्वर मंदिर, कैलास मंदिर, आणि जर करता आलं तर देवगिरी किल्ला, असं सगळा उद्याचा प्लॅन आहे. तर आजचा दिवस तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मी डिटेलही सगळ्या स्क्रीनवर शेअर करीन, एंट्री फी सकट सगळ्या. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअरही करा. भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये, उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये वेरूळ लेणीला.